हाय गाईज, कसे आहात तुम्ही सगळे। दिव्यानीज ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आणि आत्ता मृणाल आणि मी चाललो आहे फिरायला। आता कुठे जाणार आहे ते माहीत नाही, पण आम्ही चाललो आहे फिरायला। मग जिथे कुठे आम्ही जाऊ तिथले तुम्हाला ठिकाण आम्ही नक्कीच दाखवू। तर चला बघूया आता आपण कुठे चाललो आहे। हा माझा मित्रांनो नवीन कॅमेरा आहे। शूटिंगला वगैरे करता माझ्या चांगला दिसतो स्पॉट धावत नव्हता कारण आम्ही किल्ल्यात गेलेलो। गाईज आम्ही आत्ता कुंकेश्वरच्या बीचवरती आलो आहे। ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं देवगड किल्ल्यावरती, पण तिकडे काही रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला तिकडे जाता नाही आलं। सो आम्ही प्लॅन चेंज केला आहे आणि आत्ता आम्ही आलो कुंकेश्वर बीचवरती। तर तुम्हाला मी बीच दाखवते। तर हे बघा, हा कुंकेश्वर बीच आहे। खूप छान वाटते इकडे येऊन। हा कुठे गेला सूर्य? इकडे पण चांगलं आहे कारण कालच जत्रा संपली आहे आणि ही माझा ब्लॉग घेते। उद्या समजायला पाहिजे ब्लॉग कसा करतात। तर आता आम्ही खाली वाळूवरती चाललो आहे। पाठीमागे मृणाल पण ब्लॉगिंग करतो आहे। तर आता आम्ही जातो आहे खाली वाळूवरती, बघूया। मित्रांनो अजून एवढा मला ब्लॉगिंगचा एक्सपिरियन्स नाही आहे। असू नको त्याच्यामुळे 4 ते 5 मिनिटाचाच ब्लॉग सोडतोय मी, जास्त नाही करत आहे। मोठीचा नंबर आहेत गाड्यांची। तर हा बघा, हा कुंकेश्वर बीच आहे। आणि आज थोडी इकडे गर्दी कमी आहे, रोज इकडे गर्दी असते। ॲक्च्युली 3 दिवस कुंकेश्वरची जत्रा झाल्यामुळे आज थोडी गर्दी कमी आहे इकडे। आता संध्याकाळची लोक वगैरे इकडे असतात, खूप जण लोकल पण असतात आणि बाहेरचे पण पर्यटक बघायला येतात। माझा झाला आहे पण तुझ्यापेक्षा मी व्ह्यू लवकर घेतले। तर आम्ही आता बीचवरनं निघालो आहे आणि आम्ही आता दुसरीकडे जायचा प्लॅन केला आहे। बघूया आता मृणाल कुठे घेऊन जातो आहे।
पण मी जाता जाता तुम्हाला कुंकेश्वरचं बाहेरनं मंदिर दाखवते, आतमध्ये नाही जाणार आहे आता आम्ही. पण परत कधी जेव्हा आम्ही कुंकेश्वरला येऊ तेव्हा आम्ही आतमधून पण मंदिर तुम्हाला दाखवू. आता मी तुम्हाला बाहेरनंच दाखवीन. काल कुंकेश्वरची जत्रा संपली आहे, आता सगळं गुटाळून चालले. तर 3 दिवस जत्रा होती, कालच जत्रा संपली आहे. पण अजून पण ते बघा समोर आकाश पाळणे वगैरे आहेत आणि काही शॉप पण आहेत तिथे. शॉप म्हणजे स्टॉल आहेत काही, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर हे बघा सगळी आवराआवर चालू आहे ह्या लोकांची. आता ते इथून जात आहेत. पण अजून पण कुंकेश्वरमध्ये गर्दी आहे. जरी 3 दिवसानंतर जत्रा संपली तरी पण गर्दी आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता की हे तुम्हाला जे दिसतंय हे कुंकेश्वरचं मंदिर आहे. गर्दी असेल. इथे पण काही स्टॉल लागलेत. हे कायमस्वरूपी असतात इथे स्टॉल. नंतरची मला फुटेज द्या. तर गाईस तिकडनं एवढं मंदिर दिसत नव्हतं आणि तिकडे गर्दी पण खूप होती. तर म्हणून आम्ही इकडे रस्त्यावरती आलो आहे. आणि जे समोरचं तुम्हाला दिसतंय मी तुम्हाला झूम करून दाखवायचा प्रयत्न करते. गाडीत या. हे जे तुम्हाला दिसतंय ते कुंकेश्वरचं मंदिर आहे. मी जेव्हा नेक्स्ट टाइम येईन तेव्हा मी तुम्हाला नक्की संपूर्ण मंदिर दाखवीन. आणि तुम्ही हा व्ह्यू बघा, खूप छान वाटतोय. हा बघा, हा सगळा व्ह्यू आहे. आणि आम्ही आता कुंकेश्वर आणि देवगड ह्या रस्त्यावरती आहोत. तर हा जो रस्ता आहे तो देवगडवरून कुंकेश्वरला यायचा आहे. शॉर्टकट आहे हा. माझा कॅमेरा आता आपण कुठे जाऊया? माझा कॅमेरा मला गोरा करतो. रेकॉर्डिंग करते. आता आपण जाऊया कुठे? कुठे घेऊन जातोस? बघूया. तर चला बघूया रुणाल कुठे घेऊन जातोय ते. आणि हे जे तुम्हाला दिसतंय समोर आणि हे जे तुम्हाला समोर दिसतंय ह्याला सुरुची बाग बोलतात, होय ना रे? तर ही बघा, ही सुरुची बाग आहे. तर गाईज आमचं काही फिक्स नाही झालं कुठे जायचं नेमकं. पण मृणाल म्हटला की चल आपण एक राऊंड मारून येऊया अशीच. सो आम्ही असं चालू आहे राऊंड मारायला. तर बघू आता कुठपर्यंत नेतोय मृणाल. तर आता आम्ही जामसंड्यामध्ये आहे. तर हा जामसंड्याचं मार्केट. काय कामं नाहीत आम्हाला म्हणून फिरतोय बाहेर. वाड्याच्या पुलावरनं राऊंड मारून आला. काळोख झालाय ना पण. तर आता आम्ही परत देवगडला चाललो आहे. ॲक्च्युली अंधार पडायला आला आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं प्लॅन चेंज केला. आम्ही जामसंड्यापर्यंतच आलो आणि आता आम्ही परत घरी चाललो आहे. तर जाऊया घरी, नंतर मी तुम्हाला भेटते. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि आजचा ब्लॉग छोटासाच झाला, जास्त मोठा नाही झाला आहे.
पण मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. हॅलो. तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि आपण भेटूया पुढच्या भागात. बाय बाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.